मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्मान्य वरिष्ठ सदस्य अतुलजींनी बालविवाहाच्या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण प्रश्न हा आज सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे। खरं तर अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019 ते 21च्या कालावधीमध्ये त्यांनी सर्वेक्षण केलेलं होतं। त्यामध्ये साधारणपणे भारतामधली बालविवाहांची टक्केवारी ही 23.3 आणि महाराष्ट्रातली टक्केवारी ही 21.9 ही भारताच्या सरासरीपेक्षा त्या ठिकाणी त्या सर्वेमध्ये कमी होती। 2023-24 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी काही ठराविक जिल्ह्यांचं सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामध्ये भारतातला जो ॲव्हरेज आहे तो साधारणपणे 20.1% आणि महाराष्ट्रातला जो आहे तो 2019-21च्या तुलनेमध्ये घटून तो म्हणजे बालविवाह होण्याच्या प्रमाणाच्या संख्येमध्ये घट होऊन तो 19.7% आला। तरी अध्यक्ष महोदय, ज्या महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत, खरं तर 2018-19च्या कालावधीमध्ये बालविवाह रोखण्यात आलेले 147 होते आणि त्याच्यामधल्या 10 जणांवर FIR दाखल झाला होता। 19-20 मध्ये 240 होते, 20-21 मध्ये 519 होते, 21-22 मध्ये 831 होते आणि 22-23 पासून आपण याच्यामध्ये जे अधिक प्रमाणामध्ये जे काही गुन्हे दाखल करणं असेल किंवा त्याच्या तक्रारी अधिकाधिक चाइल्ड हेल्पलाईन जी असेल याच्यामधनं ज्या काही तक्रारी आल्या या संदर्भामध्ये जी काही आपण कारवाईची प्रक्रिया जी वाढवली, 22-23 मध्ये 930 रोखले गेले आणि त्याच्यामध्ये 81 FIR झाले। 23-24 मध्ये 1253 रोखले गेले आणि 108 वर FIR झाले। 24-25 वर 1495 रोखले गेले याचा अर्थ असा की जे निदर्शनास म्हणजे येण्याचं प्रमाण हे वाढलं आणि त्याच्यामुळे बालविवाह होण्याचं प्रमाण जे आहे ह्याच्यामध्ये घट व्हायला सुरुवात झाली आणि 25-26 मध्ये साधारणपणे आत्तापर्यंत आपण 1434 हे रोखलेत आणि 136 FIR झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अधिकाधिक बालविवाह होण्याचे जे प्रकार आहेत हे निदर्शनास यायला लागलेले आहेत स्थानिक प्रशासनाच्या आणि त्याच्यावर कारवाई करण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि आत्ता आपण बालविवाहामध्ये सहभागी होणारे दोन्ही कुटुंब, तिथले भटजी, तिथलं वाजंत्री, सहभागी होणारे ग्रामस्थ या सगळ्यांवर आपण गुन्हे हे त्या ठिकाणी दाखल करत असतो। त्याच्यामुळे निदर्शनास येण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि राजस्थानच्या सरकारला जे पत्र दिलेलं आहे ते साधारणपणे लग्नपत्रिकेमध्ये त्यांनी मुलीच्या आणि मुलाचं, वर आणि वधूचं बर्थ डेट त्यांनी त्याच्यामध्ये नमूद करावी असं त्या संदर्भातलं राजस्थानच्या सरकारकडे आपल्या इथून आयोगाकडनं म्हणजे कशा पद्धतीने ते करतायत तर ते अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारच्या वतीने किंवा विभाग म्हणून आपण त्याच्यामध्ये ग्रामविकास विभाग आणि विधी व न्याय विभाग यांच्यासोबत त्याच्यामध्ये आपण त्यांच्यासोबत समन्वय साधून हे आपल्याही राज्यामध्ये तो नियम आपल्याला आणता येईल का तर या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई केली जाईल। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल, ग्राम संरक्षण कक्ष तालुका स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर हे कार्यरत आहेत आणि ते अधिकाधिक सक्षम करण्याचं काम हे सुरू आहे। जरीही 2019-21च्या सर्वेमधल्या तुलनेमध्ये 2023-24च्या तुलनेमध्ये जरी संख्या घटलेली असली तरीही ती पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 10%च्या आत आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी कारवाई ही करत आहोत आणि जे संबंधित 6 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये या सर्वेक्षणाने अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून इंडिकेटर्स दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून तिथं मायग्रेशनचं प्रमाण जास्ती असल्यामुळे तिथं बालविवाहाचं प्रमाण म्हणजे खासकर बीड असेल, मराठवाड्यातला ऊसतोड कामगार असतील तर तिथं मायग्रेटिंग ज्या वेळेला तो पिरियड असतो त्यावेळेला बालविवाहाची संख्या ही जास्ती प्रमाणात असते। तर अशा वेळेला तिथल्या त्या कामगारांपर्यंत, ऊसतोड कामगारांपर्यंत पोचून त्या कालावधीसाठी बालसंगोपन केंद्र, बालगृह याच्यामध्ये त्या मुलांना किंवा मुलींना हे त्यांनी ठेवावं आणि ह्यासाठीची अधिकची सुविधा करण्याची सुद्धा एक तयारी ही विभागाची आणि शासनाची आहे।